नमस्कार मंडळी, ऑलराऊंडर या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. 10 पदार्थ जे तुमचे पाय शांतपणे मजबूत करू शकतात, तुमचा तोल सांभाळू शकतात आणि गंभीर अपघाताचा धोकासुद्धा कमी करू शकतात. आणि जर तुमचं वय 60पेक्षा जास्त असेल तर चुकीचे पदार्थ निवडल्यास त्याचे नेमके उलट परिणाम कसे होऊ शकतात. वर्षानुवर्षे आपल्याला सांगितलं जातं की पायांच्या ताकदीसाठी आहाराच्या निवडीचा फारसा फरक पडत नाही. पाय कमजोर होणं हे केवळ वाढत्या वयाचाच एक भाग आहे, सामान्य आणि अटळ आहे, पण सत्य इतकं सोपं नाही. आणि जर तुमचं वय 60, 70 किंवा त्याहून अधिक असेल तर ही गोष्ट बहुतेक लोकांना वाटते त्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. कारण पायांमधील कमजोरी एका रात्रीत येत नाही, ती तुम्हाला प्रत्यक्ष जाणवण्यापूर्वी शांतपणे आणि हळूहळू विकसित होते. आणि जेव्हा तुमचे पाय कमजोर होतात तेव्हा सर्वात आधी तोल जातो, त्यानंतर नियंत्रण जातं आणि अनेक वृद्ध व्यक्तींसाठी नेमकं तेव्हाच अपघात घडतात. आणि इथेच तो भाग आहे जो बहुतेक लोक कधीच ऐकत नाही. पाय मजबूत करण्याबद्दलचे बहुतेक सल्ले वरवरचे असंबंधित आणि दिशाभूल करणारे असतात. अन्नस्नायूंची ताकद, चेतासंकेत आणि तोल या सर्वांवर एकत्रितपणे खरोखर कसा परिणाम करतं हे कोणीही स्पष्ट करत नाही. कोणीही व्यापक दृष्टिकोनाबद्दल बोलत नाही. पण असे 10 विशिष्ट, साधे, संपूर्ण आणि वास्तववादी पदार्थ आहेत जे वाढत्या वयानुसार स्नायूंची दुरुस्ती, चेतासंकेत आणि संतुलन राखण्यास मदत करू शकतात. जर तुम्हाला कधी पूर्वीपेक्षा कमी स्थिर वाटलं असेल किंवा अगदी थोडं जरी पडण्याची चिंता वाटली असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. म्हणून हा व्हिडिओ बघत राहा, कारण कोणते पदार्थ तुमच्या पायांना खरोखर मदत करतात आणि का हे समजून घेतल्यानं खूप मोठा फरक पडू शकतो. चला आता पहिल्या पदार्थांपासून सुरुवात करूया, जो तुमच्या पायांना आतून मजबूत करण्यात मदत करतो. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे अंडी. आणि जर तुम्हाला हे फायदे हवे असतील तर तुम्हाला ती पिवळ्या बलकासह खावी लागते. संपूर्ण अंड्यांमध्ये ल्युसीन नावाचं अमिनो ॲसिड असतं. सर्वसाधारणपणे अंडी अमिनो ॲसिडचा एक खूप समृद्ध स्रोत आहे, परंतु विशेषतः ल्युसीन mTOR नावाच्या मार्गाद्वारे स्नायूंच्या वाढीत चालना देतं, ज्याचं पूर्ण नाव मॅमेलियन टार्गेट ऑफ रॅपमिन असं आहे. नावाची काळजी करू नका, हा फक्त एक मार्ग आहे जो विशेषतः स्नायूंच्या वाढीसाठी संकेत देतो. अंड्यांमध्ये कोलिन नावाचा पदार्थ देखील भरपूर प्रमाणामध्ये असतो, जो ॲसिटल कोलिनसाठी एक घटक आहे. ॲसिटल कोलिन हा एक न्यूरोट्रान्समीटर आहे जो तुमचे शरीर स्नायूंना सक्रिय करण्यासाठी वापरते. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन बी देखील असतं, जे चेतासंकेतासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर बीटाच्या कमतरतेमुळे अनेकदा न्यूरोपॅथी होत असते, कारण संदेश योग्यरित्या प्रवास करत नाही. बीटची एक प्रमुख भूमिका म्हणजे मायलिन आवरणाची देखभाल करणं, जे इन्सुलेशन सारखं कार्य करतं. हा शरीराचा विद्युत तारांभोवतीचा म्हणजेच संकेत प्रसारित करण्याच्या नसाभोवतीचं बाह्य थर आहे. अंडी EPA आणि DA सारख्या आवश्यक फॅटी ॲसिडचा स्रोत देखील आहे, ज्याचा उपयोग शरीर योग्य प्रकारे पेशी पटल तयार करण्यासाठी करतं. तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशीला याची गरज असते, ज्यात चेतापेशी आणि स्नायू पेशींचा समावेश आहे. पेशी पटलामध्ये योग्य प्रकारचे फॅट्स असल्याचं पेशी निरोगी राहतात, चांगलं कार्य करू शकतात आणि योग्यरित्या संकेत पाठवू शकतात. तुम्ही ऐकलं असेल की अंडी प्रथिने आणि अमिनो ॲसिडचा एक उत्तम स्रोत आहे. खरं तर मानवी आईच्या दुधाच्या तुलनेत ते सर्वोत्तम स्रोतांपैकी एक मानलं जातं. अंडी मानवी शरीराला वापरण्यासाठी उपलब्ध असलेल्या अमिनो ॲसिडचं खूप जास्त टक्केवारी प्रदान करतात. मला अंड्याच्या गुणवत्तेबद्दलही सांगायचं आहे. जेव्हा तुम्ही या शिफारसी ऐकता तेव्हा हे लक्षात ठेवा की कुरणात वाढलेल्या कोंबड्यांची अंडी, म्हणजे ज्या कोंबड्या बाहेर फिरतात, कीटक आणि गवत खातात आणि सूर्यप्रकाश मिळवतात, त्यांच्या अंड्यांमध्ये आपण चर्चा करत असलेल्या काही प्रमुख पोषक तत्वांचे प्रमाण सुमारे 2 ते 7 पटीने जास्त असू शकतं. दुसरं म्हणजे सॅल्मन आणि सार्डिन आणि मॅक्रेल सारखे इतर चरबीयुक्त थंड पाण्यातील मासे. फक्त किंग मॅक्रेल निवडू नका, कारण खूप मोठ्या चरबीयुक्त माशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पारा जमा होऊ शकतो. सॅल्मन आणि इतर चरबीयुक्त थंड पाण्यातील मासे म्हणजे EPA आणि DA चे सर्वात समृद्ध स्रोत आहे, ज्याबद्दल आपण अंड्यांच्या संदर्भात नुकतीच चर्चा केली. अंडी हा एक चांगला स्रोत आहे, परंतु ते मासे या फॅटी ॲसिडचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. जेव्हा तुम्ही ते पुरेसे प्रमाणामध्ये घेता तेव्हा ते शरीराला दाह नियंत्रित करण्यास मदत करतात. ते तुम्ही घेत असलेल्या गोळीप्रमाणे दाहविरोधी नसतात.
परंतु ते शरीराला दाहाची योग्य पातळी राखण्यास मदत करतात. याचा अंतिम परिणाम असा होतो की ते दाह कमी करून त्याला सामान्य पातळीवरती आणतात. संशोधकांनी असंही आढळलं आहे की हे फॅटी ॲसिड वृद्ध व्यक्तींमध्ये स्नायू प्रथिने संश्लेषण वाढवू शकतात आणि अंड्यांप्रमाणे स्तोत्र महत्त्वाचा आहे. जर आपण जंगली सॅल्मन किंवा फार्ममधील सॅल्मनची तुलना केली तर ओमेगा 6चे ओमेगा 3चे प्रमाण खूप वेगवेगळं आहे. जंगली सॅल्मनमध्ये हे प्रमाण 1/4 इतकं असू शकतं, तर ओमेगा 3चं प्रमाण जास्त असतं, जे असामान्य आहे. मासे या बाबतीत अद्वितीय आहे की ओमेगा 6पेक्षा जास्त ओमेगा 3 असलेले इतर कोणतेही अन्नपदार्थ नाही. हे माशांना थंड पाण्यात पोहण्यास आणि जागण्यास मदत करतं. मात्र फार्ममध्ये वाढलेल्या सॅल्मनचं प्रमाण 1:1 किंवा 1:2च्या जवळपास असतं आणि त्यात ओमेगा 3चं प्रमाण अजूनही जास्त असतं. पण तुम्हाला जंगली आणि फार्ममध्ये वाढवलेल्या सॅल्मनमधील मोठा फरक दिसून येईल. असं असेल तर ही गोष्ट योग्य संदर्भात लक्षात ठेवा. जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित केलेले चिकन किंवा फार्ममध्ये वाढवलेल्या सॅल्मन यामध्ये निवड करत असाल तर फार्ममध्ये वाढवलेल्या सॅल्मन हा अजूनही एक उत्तम पर्याय आहे. तो ब्रेडिंग केलेल्या चिकन, मॅक्रोनी आणि चीज व तत्सम पर्यायांपेक्षाही खूपच चांगला आहे. हे मासे प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्तोत्र देखील आहे. याला उच्च दर्जाचे आणि सहज उपलब्ध होणारे प्रथिने मानलं जातं. यात प्रथिनांचं प्रमाण संपूर्ण अंड्या इतकं जास्त नसलं तरी सुद्धा ते जवळजवळ तितकंच आहे. सॅल्मनचे अतिरिक्त फायदे सुद्धा आहेत. त्यात सेलेनियम आणि एक्सेन्थिन हे अँटीऑक्सिडंट असतात. जर तुम्ही ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करू शकलात तर शरीरातील मायटोकॉन्ड्रिया, स्नायू आणि नसा यांचं नुकसान कमी होतं, ज्यामुळे त्यांची झीजही कमी होते आणि पुनर्बांधणीची चांगली संधी मिळते. अंडी आणि चरबीयुक्त मासे या दोन्हीमधून व्हिटॅमिन डी देखील मिळतं. व्हिटॅमिन डी निरोगी दाह पातळी राखण्यास, स्नायूंमधील मायटोकॉन्ड्रियाला आधार देण्यास, स्नायूंना ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतं आणि न्यूरल मेम्ब्रेनला आधार देतं. एकूणच यामुळे ताकदीचा समतोल आणि ऊर्जा उत्पादनामध्ये सुधारणा होण्यास मदत होते. तिसरं म्हणजे गवत खाऊन वाढलेलं गोमांस. त्यात क्रिएटिन नावाचा घटक असतो. बॉडी बिल्डर्समध्ये क्रिएटिन फॉस्फेट नावाचे एक लोकप्रिय सप्लिमेंट आहे. मुळात हे वाहक आहे, ते जे फॉस्फेट रेणूला बांधून वाहून नेतं. जेव्हा शरीर एटीपी तयार करतं तेव्हा ते एडीपी आणि एटीपी यांच्यात मागे पुढे चक्राकार फिरतं, ज्याद्वारे आपण शरीरामध्ये ऊर्जा वाहून नेतो आणि उपलब्ध करून देतो. जर आपल्याकडे अधिक क्रिएटिनिन असेल तर आपण ही प्रक्रिया अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. अधिक क्रिएटिन उपलब्ध असल्याने शरीर एटीपीचा पुनर्वापर करू शकतं आणि ऊर्जा थोडी अधिक वेगाने उपलब्ध करून देऊ शकतं. गोमांसामध्ये जैव उपलब्ध लोह देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं. लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी लोह अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुमच्याकडे पुरेसं लोह असेल तर लाल रक्तपेशी योग्यरित्या विकसित होतात आणि योग्य आकार प्राप्त करतात. ऑक्सिजनच्या वाहनासाठी लोह देखील आवश्यक आहे, कारण ते ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या रेणूचा एक भाग आहे. बीटमध्ये व्हिटॅमिन B1 देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं. बीट लाल रक्तपेशींना परिपक्व होण्यास मदत करतात आणि ते मज्जातंतूच्या वहनास देखील सहाय्य करते. त्यानंतरचा पर्याय आहे तर तो म्हणजे दही. इथे आपण फॅट फ्री, फ्लेवर आणि साखरेचं प्रमाण जास्त असलेल्या दह्याबद्दल बोलत नाही, ज्यामध्ये सामान्य मिष्टान्नापेक्षाही जास्त साखर असते. आपण साखर न घातलेल्या आणि पूर्ण फॅट असलेल्या दह्याबद्दल बोलत आहोत. जर तुम्हाला ग्रीक दही आवडत असेल तर ते गाळून घट्ट केलेलं दही असतं, ज्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असतं. तरीही मी पूर्ण फॅट असलेले दही निवडण्याचा सल्ला देईन. ग्रीक दह्यामध्ये सुमारे 10% फॅट असतं. अमेरिकेमध्ये मिळणारे बहुतेक ग्रीक दही फॅट फ्री असतं, ज्याचा अर्थ असा की त्याचा योग्य पोत मिळवण्यासाठी त्यात काहीतरी मिसळलेलं असतं. वैयक्तिकरित्या जर फॅट फ्री ग्रीक दही आणि पूर्ण फॅट असलेले सामान्य दही यांपैकी निवड करायची असेल तर मी पूर्ण फॅट असलेल्या सामान्य दहीच निवडेल. मी शक्य तितका आंबट दही घेण्याचा प्रयत्न करेन, कारण त्याचा अर्थ असा होतो की बॅक्टेरियाने दुधातील साखर अधिक प्रमाणात वापरली आहे आणि त्यात फायदेशीर बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता असते. जर तुम्हाला चांगला पर्याय सापडला नाही तर तुम्ही घरीही दही बनवू शकता. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स म्हणून ओळखले जाणारे फायदेशीर बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया तुमच्या आतड्यांमधील सूक्ष्मजीव आणि
मायक्रोबायोम यांना आधार देतात. जेव्हा तुमचं मायक्रोबायोम व्यवस्थित कार्य करत असतं तेव्हा तुम्ही पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेता. म्हणजेच तुम्ही खाल्लेल्या अन्नातील पोषक तत्वांचा शरीर अधिक चांगल्या प्रकारे वापर करू शकतं. आतड्यांचं आरोग्य चांगलं असल्यास शरीरातील दाह संतुलित राहण्यास मदत होते, कारण आतड्यामधील निरोगी बॅक्टेरिया पचनाचा ताण कमी करतात. शरीरातील अतिदाह हा अनेकदा खराब पचन आणि योग्य बॅक्टेरियाच्या अभावामुळे अन्न पचवताना होणाऱ्या अडचणींशी संबंधित असू शकतो. दह्यामध्ये कॅल्शियम देखील असतं, जे शरीरातील संदेश वहनासाठी आणि स्नायूंच्या आकुंचनासाठी आवश्यक असतं. तसेच हा प्राणीजन्य पदार्थ असल्याने तो प्रथिनांचा एक उच्च गुणवत्तेचा स्रोत आहे. 5वा पर्याय म्हणजे बोन ब्रथ. बोन ब्रथमध्ये कोलेजन असतं, जे तुमचे सांधे, अस्थिबंध आणि आतडे यांच्या पुनर्बांधणीत, दुरुस्तीस आणि देखभालीस मदत करतं. आपण आतड्यांच्या आरोग्याबद्दल बोललोच आहोत. जर तुम्ही त्यांची दुरुस्ती करण्यास मदत केली तर शरीरातील दाह कमी होतो आणि पोषक तत्वांचे शोषण अधिक चांगल्या प्रकारे होतं. ताकदीसाठी सांधे आणि अस्थिबंधाची निगा राखणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. जर तुम्हाला वेदना होत असतील तर तुमचे स्नायू स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आकुंचन पावतात किंवा निष्क्रिय होतात, आणि जर शरीरात खूप दाह किंवा वेदना असतील तर तुमची हालचाल करण्याची क्षमता कमी होते आणि तुम्ही कमी हालचाल करता. अशा वेळी संयोजी ऊतींना आणि शरीराला आधार देणाऱ्या संरचनांना बळकटी देणं गरजेचं असतं. त्याद्वारे तुम्ही हालचाल सुधारू शकता आणि ताकद मिळवू शकता. बोन ब्रथमध्ये ग्लायसेरिन नावाचं अमिनो ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे दीर्घकालीन दाह कमी करण्यास आणि चेतासंस्थेला शांत ठेवण्यास मदत करतं. तसेच त्यास ग्लुटामाइन नावाचं आणखी एक अमिनो ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे लिकी गट बरे होण्यास मदत करतं आणि चेतासंस्थेतील दाह कमी करण्यासही मदत करतं. जर तुमची आतडे लिकी असतील, म्हणजेच त्यांच्या परागम्यता वाढली असेल, तर अनेकदा शरीरामध्ये दाह वाढतो आणि त्याचा परिणाम मेंदूवर होतो. आतड्यांमधील दाह निर्माण करणारे घटक रक्तप्रवाहामध्ये मिसळू शकतात आणि तेथून मेंदूपर्यंत पोहोचू शकतात. म्हणूनच मेंदू आणि आतडी यांच्यातील संबंधावर इतका भर दिला जातो. 6वं आहे तर ते म्हणजे भाज्या, विशेषतः पिष्टमय नसलेल्या भाज्या आणि पालेभाज्यांवरती भर देईल. कर्बोदकांचं प्रमाण न वाढवता किंवा रक्तातील साखर न वाढवता तुम्ही त्या भरपूर प्रमाणामध्ये खाऊ शकता. या भाज्यांमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी खनिजे असतात. तसेच फोलेट जे बी जीवनसत्वाचा एक प्रकार आहे. व्हिटॅमिन K1 आणि व्हिटॅमिन K2 सारखे जीवनसत्वे भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्यामध्ये पॉलिफेनॉल्स आणि नायट्रेट देखील असतात. नायट्रेट्स हे नायट्रिक ऑक्साईडचे पूर्वगामी घटक आहेत. नायट्रिक ऑक्साईड रक्तवाहिन्या रुंद करण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतं. तसेच त्या संपूर्ण शरीरातील दाह संतुलित राखण्यासही मदत करतात. विशेषतः पॉलिफेनॉल्स खूप महत्त्वाचे असतात. जरी शरीराला जीवनसत्वे किंवा खनिजांप्रमाणे त्यांची थेट गरज भासत नसली आणि काही लोक त्यांना वनस्पतींमधील विषारी घटक म्हणत असले, तरीही ते अत्यंत मोलाची भूमिका बजावतात. ते प्रामुख्याने तुमच्यासाठी नसून तुमच्या आतड्यातील जीवाणूंसाठी अन्न म्हणून काम करतात. पॉलिफेनॉलचे अनेक प्रकार आहेत आणि तुम्ही जितक्या विविध प्रकारच्या भाज्या खाल, जितके तुमच्या आतड्यातील सूक्ष्मजीवांचे वैविध्य वाढेल. यामुळे पुन्हा गट ब्रेन ॲक्सिसला बळकटी मिळते आणि शरीरातील अतिरिक्त दाह कमी करण्यासही मदत होते. या भाज्या तुमच्या पेशींमधील मायटोकॉन्ड्रियाला देखील आधार देतात. त्यातून थेट ऊर्जा मिळत नाही, पण मायटोकॉन्ड्रियाला त्यांची ऊर्जा निर्मितीचे काम योग्यरित्या करण्यासाठी आवश्यक असणारे घटक या भाज्यांमधून मिळतात. 7वं आहे ते म्हणजे सुकामेवा किंवा सीड्स. यामध्ये मॅग्नेशियम आणि झिंक सारखी खनिजे भरपूर प्रमाणामध्ये असतात. काही बियांमध्ये, विशेषतः जवस आणि चिया सीड्समध्ये ओमेगा 3चं प्रमाण जास्त असतं. अर्थात माशांच्या तेलातून मिळणाऱ्या ओमेगा 3 इतके ते प्रभावी किंवा फायदेशीर नसतं, कारण माशांपासून मिळणारे ओमेगा 3 हे अंतिम स्वरूपामध्ये असतं, तर वनस्पतीजन्य स्त्रोतांमध्ये एलए असतं. एलएचं रूपांतर EPA किंवा DHA मध्ये होऊ शकतं, परंतु मानवी शरीरामध्ये हे रूपांतर फारशा कार्यक्षमतेनं होत नाही. तरीही अंतिम स्वरूपामध्ये रूपांतरण पूर्णपणे झालं नाही, तरीही ओमेगा 3 आणि ओमेगा 6 यांचं आरोग्यदायी संतुलन राखण्यास याची मदत होऊ शकते. सुकामेवा आणि बियांमधून व्हिटॅमिन E आणि काही प्रमाणात प्रथिने मिळतात. त्यांची मदत कशी होते? स्नायूंचं योग्य आकुंचन आणि प्रसरण होण्यासाठी सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांची आवश्यकता असते. जेव्हा तुमच्या शरीरामध्ये या खनिजांचं योग्य संतुलन असतं, तेव्हा तुमचे स्नायू योग्यरित्या आकुंचन आणि
आणि शिथिल होऊ शकतात, ज्यामुळे स्नायूंचे पेटके टाळण्यास मदत होते. ही खनिजे चेता संक्रमण, ऊतींची दुरुस्ती आणि न्यूरोट्रान्समीटरच्या निर्मितीसाठी देखील आवश्यक आहे. न्यूरोट्रान्समीटर हे रासायनिक संदेशवाहक आहे जे चेतांना संकेत पाठवण्यास मदत करतात. 8वी गोष्ट आहे ती म्हणजे कडधान्य आणि शेंगा. येथे आपण मसूर, चणे, काळे बीन्स यांसारख्या पदार्थांबद्दल बोलत आहोत. पूर्वी मी याबद्दल जास्त बोलली नाही कारण माझे बरेच व्हिडिओ मधुमेह आणि चयापचय समस्या असलेल्या लोकांसाठी आहेत. या पदार्थांमध्ये कर्बोदके अत्यंत कमी नसतात, परंतु ते मध्यम प्रमाणामध्ये असतात. तुमची इच्छा असल्यास तुम्ही त्यांचा माफक प्रमाणामध्ये समावेश करू शकता. या पदार्थांमधून प्रथिने, लोह, पोटॅशियम, फायबर, बी, जीवनसत्व आणि पॉलिफेनॉल मिळतात. हे तुमच्या मायक्रोबायोमला आधार देण्यास मदत करतं, जे तुमच्या आतड्यातील जीवाणूंसाठी इंधन आणि अन्न बनतं. अनेक कडधान्यांमध्ये असलेल्या फायबरचा प्रकार आणि त्यातील पॉलिफेनॉल काहीसं वैशिष्ट्यपूर्ण असतात. म्हणूनच जर तुमची चयापचय क्रिया ते सहन करू शकत असेल आणि तुम्ही केटोजेनिक आहाराचे पालन करण्याचा प्रयत्न करत नसाल, तर काही कडधान्य आहारामध्ये समाविष्ट केल्यानं तुमच्या मायक्रोबायोममध्ये विविधता आणण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला तुमचे स्नायू तयार करायचे असतील तर तुम्हाला एका विशेष परिणामासह एका जादुई घटकाची गरज नाही. तुम्हाला विविध प्रकारच्या संपूर्ण अन्नाची गरज आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.